अध्याय 7 गोकर्ण क्षेत्र वर्णन. श्री गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्राच्या प्रतिष्ठापनेची सुरस कथा ऐकल्यानंतर सिद्ध मुनींनी या पावन क्षेत्राचे महात्म्य सांगण्यास प्रारंभ केला. ते म्हणाले, अरे नामधारका, पूर्वीच्या काळी मित्रसह नावाचा एक नृपती मृगयेच्या निमित्ताने अरण्यात गेला असताना त्याने अनेक प्राण्यांची शिकार केली. परत येताना त्याचा एका राक्षसाशी सामना झाला. त्यात तो राक्षस मारला गेला. त्या राक्षसाचा धाकटा भाऊ आपल्या मोठ्या भावाच्या हत्येमुळे अतिशय चिडून गेला होता. त्याने मित्रसह राजाचा सूड घेण्याचे ठरविले आणि एका स्वयंपाक्याचा वेश घेऊन तो राजाच्या पाकशाळेत त्यांनी प्रवेश मिळविला. उत्तम पक्वाने करून त्याने राजाची मर्जी संपादन केली. एकदा राजाकडे पितरांचे श्राद्ध होते. वशिष्ठ आदी ऋषी भोजनास आले होते. त्यावेळी त्या दुष्ट बुद्धी स्वयंपाकामध्ये गोमांस शिजवून ते वशिष्ठ मुनींना वाढले. ते पाहून ऋषीवर अत्यंत क्रोधित झाले. त्यांनी राजास ब्रह्मराक्षस हो असा शाप दिला. मित्रसह राजाने ऋषीवरांची क्षमा याचना केली आणि झालेला प्रकार त्यांना सांगितला. त्यावेळी ऋषींनी 12 वर्षानंतर पुन्हा तुला पूर्वपद प्राप्त होईल असा शाप दिला. त्या शापानुसार राजा ब्रह्मराक्षस होऊन एका घनदाट अरण्यात राहू लागला. त्या अरण्यातील प्राणीमात्रांशिवाय तो राक्षस त्या मार्गाने जाणाऱ्या वाटसरूंना मारून खात असे. एकदा त्या अरण्यातून एक ब्राह्मण दाम्पत्य प्रवास करीत होते. त्या राक्षसाने ब्राह्मणास मारून टाकले. त्या ब्राह्मण पत्नीच्या आर्तस्वरात केलेल्या विनंतीचा त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही. त्यावेळी त्या पतिव्रतेने राक्षसास शाप दिला तो असा. ती म्हणाली, अरे अधमा, तू माझे सौभाग्य हरण केलेस. तू जेव्हा 12 वर्षानंतर पुन्हा एकदा राजा होशील त्यावेळी स्त्री संग करताच तत्काळ मृत्युमुखी पडशील. असा भीषण शाप देऊन त्या साध्वीने पतीच्या अस्थी जमा करून त्यांना अग्नी दिला आणि त्यातच त्या अग्नीमध्ये स्वतः प्रवेश करून आपले जीवन संपविले. 12 वर्षाचा काळ उलटल्यावर तो ब्रह्मराक्षस पुन्हा आपल्या स्वस्वरूपात आला आणि त्याने राज्यपद ग्रहण केले. त्या पतिव्रतेचा शाप मात्र त्याचे हृदय विदीर्ण करीत होता. ही घटना राजाने आपल्या राणीस सांगितली. ती अत्यंत दुःखी झाली. राजपुरोहिताच्या सांगण्याप्रमाणे राजा तीर्थयात्रेस निघाला. ते दाम्पत्य मिथिला नगरीस गेले. तेथे महर्षी गौतमांचे दर्शन घडले. राजाने ब्रह्महत्येची घटना ऋषीवरांना सांगितली. गौतमांनी त्यास गोकर्ण क्षेत्री गेल्यास ब्रह्महत्येचे पातक नष्ट होईल असे सांगितले. तसेच या पातकापासून मुक्ती मिळून पावन होशील असा सुद्धा आशीर्वाद दिला. गौतम ऋषींनी गोकर्ण क्षेत्री त्यांनी पाहिलेली एक नवल घटना राजास सांगितली. ते एकदा परमपावन क्षेत्री गेले असताना त्यांना एक चांडाळ कुळातील स्त्री मरताच तिला नेण्यासाठी शिवदूत आलेले दिसले. त्यांना अत्यंत आश्चर्य वाटले आणि त्यांनी शिवदूतांना विचारले, या चांडाळ स्त्रीने कोणते महत् पुण्य केले होते ज्याच्या योगाने तुम्ही तिला नेण्यासाठी आला आहात? त्यावेळी ते शिवदूत म्हणाले, ही स्त्री गेल्या जन्मी एका ब्राह्मणाची पत्नी होती, परंतु ती बालवयातच विधवा झाली आणि अनैतिक कर्मामध्ये रममाण झाली. तिला दुसरा जन्म वैश्य कुलात मिळाला. या जन्मात सुद्धा ती जारकर्माने भ्रष्ट झाली. मद्य मांस भक्षण केल्याने ती पुष्ट झाली. ती गोमांस सुद्धा भक्षण करीत असे. त्याचे फलस्वरूप तिला तिसरा जन्म चांडाळ कुलामध्ये मिळाला. या जन्मी तिला अंधत्व प्राप्त झाले. आईवडील लहानपणीच मरण पावले. त्यामुळे ती भिक्षा मागून आपले पोट भरू लागली. योगायोगाने ती गोकर्ण क्षेत्री आली. ती उपाशी असल्याने मंदिरात येणाऱ्या लोकांना अन्न मागत होती. काही भक्तांनी तिच्या हातात बेलाची पाने ठेवली. ती तिने वास घेऊन भिरकावून दिली. ती गोकर्णाच्या पिंडीवर पडली. तो महाशिवरात्रीचा परमपावन दिवस होता आणि बेलाची पाने शिवास अर्पण झाली होती. त्यामुळे भगवान शिव संतुष्ट झाले होते आणि तिचा मृत्यू होताच शिवदूत तिला नेण्यासाठी आले होते. अशा प्रकारे गौतम ऋषींनी गोकर्ण महाबळेश्वर स्थानाचे महात्म्य सांगितले आणि तेथे प्रयाण करण्यास सांगितले. मित्रसह राजा सपत्नीक गोकर्ण क्षेत्री जाऊन आपल्या ब्रह्महत्येचे पातकापासून मुक्त झाला. सिद्धमुनी म्हणाले, असे अतिपावन असे क्षेत्र गोकर्ण महाबळेश्वर असल्याने श्रीपाद प्रभू या क्षेत्री गेले आणि त्यांनी काही काळ तेथेच वास्तव्य केले. अशा प्रकारे गोकर्ण क्षेत्र वर्णन नाम सप्तम अध्याय समाप्त.
हरिओम तत्सत. अध्याय 8. शनी प्रदोष व्रत कथनम. सिद्धमुनी नामधारकाला पुढे सांगू लागले. ते म्हणाले, श्रीपाद प्रभू गोकर्ण क्षेत्री असताना काही काळ वास्तव्य करून कृष्णा नदीच्या तीरावर वसलेल्या पूर्वपूर या रम्य स्थानी आले. येथे त्यांनी 12 वर्षे वास्तव्य केले. या काळात त्यांनी अनेक अद्भुत लीला केल्या. या गावी एक विद्वान ब्राह्मण आपली धर्मपत्नी आणि पुत्रासह राहत होता. पिता एवढा विद्वान, परंतु पुत्रास गायत्री मंत्र सुद्धा म्हणता येत नसे. काही काळाने त्या विद्वान विप्राचे देहावसान झाले. गावातील लोक त्या निर्बुद्ध मुलाची निंदा करू लागले. या लोकनिंदेस कंटाळून त्या दोघा माता आणि पुत्राने कृष्णा नदीत आपला देह विसर्जित करण्याचे ठरविले आणि ते खोल पाणी असलेल्या ठिकाणी जाऊ लागले. दैवयोगाने त्या ठिकाणी त्यांना श्रीपाद प्रभूंचे दर्शन झाले. त्यांनी खोल पाण्याकडे जाण्याचे कारण विचारले. त्यावेळी त्या मातेने आपली सर्व कर्म कहाणी सांगितली आणि ती जीवनाला कंटाळून दोघे आत्महत्या करीत असल्याचे सांगितले. त्यावेळी गुरुमाऊलींनी त्यांना समजावून सांगून आत्महत्येपासून त्यांना परावृत्त केले. आपणास गुरुदेवांसारखा पुत्र पुढील जन्मात व्हावा अशी त्या मातेने श्रींच्या चरणी आर्तस्वरात प्रार्थना केली. त्यावेळी श्रीपाद प्रभूंनी उज्जैनीच्या चंद्रसेन राजाचे आख्यान सांगितले. चंद्रसेन राजा मोठा शिवभक्त होता. तो प्रदोषाच्या शुभमुहूर्तावर शिवाचे पूजन करीत असताना अकस्मात शेजारच्या राजाने 10 अक्षौहिणी सेना घेऊन त्याच्यावर चढाई केली. परंतु राजाने ती प्रचंड सेना पाहून सुद्धा न घाबरता आपली पूजा चालूच ठेवली. ते पाहून त्या गावातील गोप पुत्रांनी सुद्धा आपापल्या घरातील अंगणात मातीचे शिवलिंग करून त्याची पूजा करण्यास प्रारंभ केला. त्यांच्या मातांनी राज्यावर चढाई होत असल्याचे वर्तमान ऐकून आपल्या मुलांना घरामध्ये ओढून नेले. त्या मुलांमध्ये एक लहान मुलगा शिवाची पूजा मोठ्या एकाग्र चित्ताने करीत होता. त्याच्या मातेने ती पूजा पायाने लोटून दिली आणि मुलास ओढतच घरात नेले. त्यावेळी तो बालक मूर्छित झाला. त्यावेळी शिवशंकरांनी प्रकट होऊन त्या बालकास सायुज्य मुक्ती प्रदान केली. हाच बालक श्रीकृष्ण अवताराचे समयी नंदराजाची पत्नी यशोदेच्या रूपात जन्मास आला आणि भगवान श्रीकृष्णाची माता होण्याचा सन्मान त्याने प्राप्त केला. ज्या राजाने चंद्रसेनावर चढाई केली होती त्याने उज्जैनीच्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन मनातील वैरभाव विसरून तो स्वस्थानी परतला. हे कथानक सांगून श्रीपाद प्रभूंनी त्या मतिमंद मुलाच्या शिरावर आपला वरदहस्त ठेवला आणि आशीर्वाद दिला. त्याचे फलस्वरूप तो मतिमंद ब्राह्मण पुत्र एक विद्वान पंडित झाला. त्या विप्रपत्नीने गुरुदेवांच्या उपदेशानुसार शनी प्रदोषाचे व्रत अत्यंत श्रद्धाभावाने केले. त्याचे फलस्वरूप तसेच श्रीपाद प्रभूंच्या आशीर्वादाने तिला पुढील जन्मी प्रत्यक्ष श्री दत्तात्रेयांनी तिच्या पोटी नरसिंह सरस्वतीच्या रूपात जन्म घेतला. अशा प्रकारे शनी प्रदोष व्रत कथनम अध्याय 8 संपन्न झाला. हरिओम. अध्याय 9. रजक वर प्रदान. श्रीपाद प्रभूंचा एक सेवक जातीने रजक होता. तो मोठ्या श्रद्धेने प्रभूंची वस्त्रे धुत असे. ते प्रभू ज्यावेळी कृष्णा नदीमध्ये स्नान करून येत त्यावेळी त्यांना न चुकता साष्टांग नमस्कार करीत असे. एके दिवशी त्या गावाचा राजा आपल्या लवाजम्यासह कृष्णा नदीमध्ये नौका विहार करीत होता. त्या राजास पाहून त्या रजकाच्या मनात आपणही राजा होऊन असाच जलविहाराचा आनंद लुटावा अशी एक सुप्त इच्छा तरळून गेली. या विचाराच्या नादात त्याचे लक्ष स्नान करून येत असलेल्या श्रीपाद प्रभूंकडे गेले नाही आणि त्याने नित्यनियमाप्रमाणे नमस्कार सुद्धा केला नाही. श्रीपाद प्रभू त्याच्या पाठीमागून आले आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, अरे रजका, तुला राजा होण्याची इच्छा आहे ना? मी तुला राज्यपद देऊ का? त्यावेळी तो रजक म्हणाला, प्रभू, आता मी वृद्ध झालो आहे. मला पुढील जन्मात राज्यपद द्यावे, परंतु त्या जन्मात सुद्धा आपल्या सेवेच्या भक्तीचा मला लाभ व्हावा. श्रीपाद प्रभूंनी तथास्तु असा आशीर्वाद दिला आणि म्हणाले, तुला पुढचा जन्म यवन कुलात मिळेल. त्यावेळी राजसुख उपभोगून अंती आपली भेट होईल. तेव्हा तुला माझी स्मृती होईल. एवढे बोलून प्रभू निघून गेले.
सिद्धमुनींनी नामधारकाला सांगितले. श्रीपाद प्रभूंच्या कथनानुसार पुढील जन्मी तो रजक यवनकुलात जन्मला आणि यथाकाली विदुर नगरीचा राजा झाला. आयुष्याच्या अंतिम चरणी त्याला नरसिंह सरस्वती या अवतारात श्रीपाद प्रभूंच्या दर्शनाचा लाभ झाला. त्यावेळी त्याची पूर्वस्मृती जागृत झाली आणि त्याने श्रीचरणांवर लोळण घेतली. स्वामींनी त्याचा उद्धार केला. अशा प्रकारे रजकवर प्रधानम अध्याय 9 संपन्न झाला. हरिओम. अध्याय 10 मृत विप्रसंजीवन. सिद्धमुनींनी श्रीपाद प्रभूंच्या लीलांचे वर्णन करताना नामधारकास एका ब्राह्मण व्यापाऱ्याची कथा सांगितली. श्रीपाद प्रभूंचा एक भक्त उपजीविकेसाठी व्यापार करीत असे. तो प्रत्येक वर्षी कुरुवपुरी येऊन प्रभूंचे दर्शन घेत असे. एकदा त्याने नवस केला की व्यापारात नफा झाल्यास कुरुवपुरी येऊन सहस्त्र ब्राह्मणांना भोजन देईन. त्याप्रमाणे त्याने धन जमविले आणि ते घेऊन कुरुवपुरी येण्यास निघाला. मार्गात त्याला चोरांनी गाठले आणि त्याचे सर्व धन घेऊन त्यास मारून टाकले. आपल्या भक्तावरील संकट दूर करण्यासाठी श्रीपाद प्रभू तेथे प्रकट झाले. त्यांनी 3 चोरांना ठार केले. चौथा मात्र त्यांना शरण आला. त्याला त्यांनी जीवदान दिले. प्रभूंनी त्या मृत व्यापारास पुन्हा जिवंत केले आणि स्वयं अंतर्धान पावले. तो व्यापारी झोपेतून जागे व्हावा त्याप्रमाणे उठून बसला. त्या शरण आलेल्या चोराने घडलेली घटना सविस्तर सांगितली. ती ऐकून तो व्यापारी श्रीपाद प्रभूंची स्तोत्रे गाऊ लागला. यथासमयी तो कुरुवपुरी पोहोचला आणि त्याने तेथे आपल्या संकल्पानुसार 1,000 ब्राह्मणांना सुग्रास भोजन दिले. अशा प्रकारे विप्रसंजीवन नाम 10वा अध्याय संपन्न झाला. हरिओम तत्सत.